पावसाचे स्वागत उशिरा पडलंय, वातावरण थंड झालंय आणि पाऊस स्पेशल दुधीची वडी. दुधी किसून पाण्यात ठेवलाय आणि तो घट्ट पिळून घ्यायचा आहे. डायरेक्ट घेतला ना तर त्याला एक थोडासा चिकटपणा असतो. तो आपल्याला काढून टाकण्यासाठी दुधी पाण्यात ठेवून घट्ट पिळून घ्यायचा आहे. 1 कप बेसन आणि 1/4 कप तांदूळाचं पीठ घेतलं आहे, वडी आपली कुरकुरीत आणि चमचमीत होण्यासाठी. त्याला आता स्पेशल वेगळं मी वाटण वापरणार आहे, मसाला बनवणार आहे. 1 चमचा धने, बडीशेप, जिरे, 5-6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले, 2 कांदे लसूण, 3 संकेश्वरी सुक्या मिरच्या, पाव चमचा काळी मिरी. हे कोरडं आहे ना, मिक्सरमधनं भुरभुरून घ्यायचं आहे. हा मसाला तुम्ही भजीमध्ये, वडीमध्ये किंवा पराठ्यामध्ये सुद्धा वापरू शकता. आपण जे दुधी भोपळ्याचे पराठे बघितले ना, त्याच्यात मी हाच मसाला वापरला आहे, कारण तोच मसाला मी करून फ्रीजमध्ये ठेवला होता. मीठ थोडंसं घालायचं त्याच्यात, म्हणजे त्या मसाल्याला चव येते. तो मी साधारण 2 ते 3 चमचे त्याच्यात ॲड केला. तिखट कसं हवं त्याप्रमाणे. कोथिंबीर भरपूर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार. मसाले पहिले सगळे ॲड करून घेऊया. त्याच्यानंतर जिरा पावडर अर्धा चमचा, हे घरी भाजले आणि मिक्सरला पावडर केलेली घेतली आहे. तीळ 2 चमचे, दाताखाली आल्यावर मस्त कुरकुरीत लागतात. ओवा पाव चमचा, ओव्याने पण अशी दाताखाली आल्यावर चव चांगली लागते आणि वड्या खायला मजा येते. आणि हिंग घातलाय अगदी पाव चमचा. तर दही घालायचं आहे. आता 1 कप बेसन आणि 1/4 कप तांदूळाची पिठी आहे, त्यामुळे मी साधारण 2 ते 3 टेबलस्पून त्याच्यामध्ये दही घातलं आहे. हळद घातले पाव चमचा. आता हे एवढे सगळे मसाले असं तुम्हाला वाटेल तर तुम्ही सिंपल साधी पण करू शकता. आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची बारीक चिरून, लाल तिखट, ओवा घालून त्याच्यामध्ये बडीशेप मात्र घाला, त्याने ना दाताखाली आल्यावर चव चांगली लागते बडीशेपची. आता आपला दुधी भोपळा, अर्धा कप दुधी भोपळा मी त्याच्यात ॲड केला एवढ्या सगळ्या ह्याच्यात, कारण वड्या पडल्या पाहिजे. जास्त दुधी भोपळा झाला तर वड्या पडणार नाही, चरचरीत होणार. तर अर्धा कपपेक्षा थोडा जास्त घातला तरी चालेल. आणि मग थोडं थोडं पाणी घालून पीठ रेडी करून घ्यायचं. भजीचं जसं बनवतो ना आपण तसंच पीठ करायचं. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. पहिलं थोडं घट्टच ठेवायचं, कारण दुधी भोपळ्यामध्ये मीठ घातल्यानंतर आहे ना त्याला थोडं थोडं पाणी सुटत जातं आणि पीठ पातळ होण्याची शक्यता असते. नंतर ते तयार केल्या ना ताटाला तेल लावून ताटामध्ये त्या पसरवून लगेच वाफवायच्या. ठेवायचं ना, ठेवलं का ते अजून पातळ होत जाणार. थोडंसं ऑइल घातलं त्याच्यामध्ये आणि आपलं बॅटर रेडी आहे. एकीकडे गॅसवर मी स्टीम करायला कढई ठेवली आहे चाळणी घालून, आणि ताटाला तेल लावून घेतलं आहे. तुमच्याकडे ज्या आकारात बसतील कढईमध्ये ताटल्या त्या आकारात घ्या. तेल लावून बॅटर सगळं त्याच्यात पसरवून घ्यायचं. केवढं पातळ की घट्ट केलं आहे ते चेक करा. भजीचं असतं ना आपलं तेवढंच पातळ करायचं. आणि ताटामध्ये ते किती जाड वड्या हव्या, जास्त जाड नका बनवू, तेवढ्या पातळच बनवा, म्हणजे तव्यावर शॅलो फ्राय करताना ना त्या मस्त कुरकुरीत होतील. आणि ताट असं टॅप करा ह्याच्यावरती, म्हणजे ते सगळीकडनं सेम असं बसलं जाईल. आणि 15 मिनटं मीडियम टू हाय गॅसवर स्टीम करायचं. वरून सफेद तेल स्प्रिंकल करा, जस्ट चांगलं दिसण्यासाठी. तुम्ही कोथिंबीरही करू शकता. दुसरं ताट रेडी केलंय. 2 ताटं घ्या, म्हणजे एक काढलं की दुसरं ठेवायला मिळतं. आणि हे बघा परफेक्ट आपलं स्टीम झालं. आणि दुसरं ताट ठेवताना तेव्हा ते 10 मिनटं ठेवा, कारण ऑलरेडी कढई आणि पाणी आपलं गरम असतं. चेक करा सुरीने, सुरी व्यवस्थित आत गेली, केक चेक करतो तसं, की आपलं वडीचं तयार आहे. तर गार झाल्यानंतर वड्या आपण तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या. मी चौकोनीच कापल्यात. परफेक्ट गार करा मात्र, गरम गरम कापले तर त्या चिकट होणार, चिकट लागणार सुरीला.
सगळ्या मी तयार करून घेतल्यात. आता तळून घेऊया. तव्यामध्ये तेलात त्या दोन्ही बाजूने मीडियम टू हाय गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत, लालसर छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. तुम्ही हिरव्या चटणी बरोबर, सॉस बरोबर, नुसत्या नाश्ता म्हणून सुद्धा खाऊ शकता. पौष्टिक अशा. लहान मुलं दुधी भोपळा आवडीने खात नाहीत, अशावेळी अशा वड्या बनवून त्यांना द्या, आवडीने खातील भजीसारख्या. आणि जेवणात दाल राईस बरोबर पण तुम्ही आस्वाद घेऊ शकता. कुरकुरीत चमचमीत दुधीच्या वड्या. किंवा तळून झाल्यावर दोन्ही बाजूने वरून आहे ना राई जिऱ्याची फोडणी, कढीपत्ता राई जिऱ्याची फोडणी देऊ शकता. त्याने पण त्या अप्रतिम मस्त लागतात.